वेलकम टू कुक विथ रुपाली। जेवण दुपारचं असू दे किंवा रात्रीचं असू दे, आपल्या ताटामध्ये हा पदार्थ असला की जेवणाची रंगतच काहीतरी वेगळी असते। हा पदार्थ म्हणजे लोणचं। लिंबूचं लोणचं, मिरचीचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अनेक प्रकारचे लोणचे आपण वापरतो। ज्याला त्याच्या चवीनुसार आणि आवडीनुसार लोणचे ते उपयोगात आणतात। अशाच एका चटकदार पदार्थाची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। ते म्हणजे कैरीचं लोणचं। नुसतं लोणचं नाही, इन्स्टंट लोणचं, जे लगेचच बनवायचं आणि लगेचच खायचं। चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला। एक कैरी स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे। चाकूने याचे उभे काप मी काढून घेणार आहे। एक 3 ते 4 याच्यातलं मी काप काढून घेणार आहे। साली मी त्याच्यात तशाच ठेवणार आहे, साली मी त्याच्या काढणार नाही आहे। काप करून घेतलेले आहेत मी। याला ग्रेटरच्या सहाय्याने मी एक जाडासा कीस याचा तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जाडाचा कीस तयार करून घेतलेला आहे। आता सुरुवात करूया आपल्या लोणच्याची। कैरीचा कीस रेडी आहे आपला। याच्यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया। 1-1.5 चमचा मी मीठ याच्यामध्ये घालून घेत आहे आणि 2 चमचे लाल तिखट याच्यात घालत आहे। पाऊण चमचा हळद मी याच्यावर घातलेली आहे आणि पाऊण चमचा मिरी पावडर मी याच्यामध्ये ॲड केले आहे। हे सर्व सुके मसाले ॲड करून मी हे मिश्रण आता मिक्स करून घेणार आहे। या सर्व सुका मसाल्यामध्ये कैरी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण कोटिंग करून घ्यायची आहे कैरीला या मसाल्याची। आणि एक अर्धा ताससाठी आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे। जोपर्यंत आपली कैरी मुरत आहे, त्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स होत आहे आणि मीठ त्याच्यामध्ये चांगलं मुरलं जात आहे, तोपर्यंत आपण एका गॅसवरती छोटा पातेला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेलाला पूर्ण वाफा निघत आहे, तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे ते गरम झालेलं आहे। आणि आता काय करायचं आहे, आता आपण गॅस बंद करून टाकायचे आहे आणि या गरम तेलामध्ये 2 छोटे चमचे राईला मी क्रश करून टाकत आहे। राईला गॅस बंद झाला केल्याच्या नंतर राई ॲड करायची आहे, म्हणजे गरम तेलामध्येच ती तडतडू द्यायची आहे आणि या तेलाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। हे तेल आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण आपली कैरी बघून घेऊया, चांगली मुरली गेलेली असेल ती आत्तापर्यंत। अर्धा तास झालेला आहे, आपली कैरी चांगली मुरली गेली आहे। मिठाने पूर्ण पाणी सोडलेलं आहे। कैरीला सगळे मसाले चांगले कोट झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये थंड करून घेतलेलं आपलं राईचं तेल ॲड करून घेऊया। तेल ॲड करून त्यातली राईसुद्धा आपल्याला याच्यात ॲड करायची आहे आणि हे परत एकदा चांगलं मिक्स करायचं आहे। चमच्याने हे पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण याला मिक्स केलेलं आहे। आपलं कैरीचं लोणचं हे अगदी आता रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे, किती छान आपलं लोणचं दिसतं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशा प्रकारे कैरीचं लोणचं आपण एकदम इन्स्टंटली बनवू शकतो। हे लोणचं आपण फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरी ते 8 दिवसापर्यंत टिकतं आणि फ्रीजमध्ये तर चांगलं महिनाभरही हे टिकून राहतं। अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, खरंच खूप छान बनते। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। काय मग आवडलं ना तुम्हाला माझं कैरीचं इन्स्टंट लोणचं? तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान बनतं कैरीचं इन्स्टंट लोणचं।